नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. मराठी सिनेमाचे एव्हरग्रीन, डॅशिंग पोलीस ऑफिसर, ॲक्शन हिरो, धूमधडाका, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला यासारख्या सिनेमांमधनं निखळ मनोरंजनासोबतच मराठी सिनेसृष्टीला अद्ययावत तंत्रज्ञानाशी परिचित करणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे आजचे आपले पाहुणे आहेत. महेश कोठारेंनी बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं आणि या विश्वानं त्यांना असं काही झपाटलं की आता कोठारेंच्या घरची दुसरी पिढी सुद्धा अगदी आनंदाने या क्षेत्रामध्ये नाव कमावते. मराठी सिनेसृष्टीचा चढता आणि पडता असे दोनही काळ त्यांनी जवळून पाहिलेत. सिनेसृष्टीमध्ये नायक म्हणून कारकीर्द बहरत असताना साधारणपणे कोणताही हिरो स्क्रीनवरतीच राहणं पसंत करतो, पण महेश कोठारेंनी कॅमेरा मागची दिग्दर्शकाची जागा आणि भूमिका निभावण्याचं धाडस दाखवलं आणि ते यशस्वी सुद्धा केलं. मनोरंजन विश्वातल्या बदलत्या काळाला त्यानं खुबीनं आपलंसं केलं. नायकाच्या भूमिकेतनं ते अलगद दिग्दर्शकाच्या भूमिकेत गेले. काही काळानं निर्माता म्हणून आव्हान स्वीकारलं. छोट्या पडद्यावरती सुद्धा आपल्या कामाची छाप सोडत आज कोठारे विजन्सला छोट्या पडद्यावरचं सर्वाधिक यशस्वी प्रोडक्शन हाऊस म्हणून ओळखही मिळवून दिली आहे. मराठी सिनेमाचा चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आज आपल्या कट्ट्यावरती आहे. महेश कोठारेंशी आपण मनोरंजन विश्व आणि त्यांची आजवरची कारकीर्द याबद्दल मनमोकळ्या गप्पा मारूयात. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे माझं. नमस्कार. महेशजी, आत्ता ज्ञानदानं बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला. मला तुमचा सिनेमा आठवतोय, पहिला बघितलेला तो प्रीत तुझी माझी. ॲब्सोल्युटली. आणि मी तुमच्याबद्दल विकिपीडियावर बघितलं, त्यात त्याचा उल्लेख नव्हता. जेव्हा प्रीत तुझी माझी हा खूप त्या काळाच्या पुढचा असा सिनेमा म्हणूया आपण, काय तुमचं वय होतं त्यावेळेला आणि काय आठवणी आहेत त्या सिनेमाच्या? 20-21 होतं तेव्हा साधारण. 20व्या वर्षी तुम्ही हिरो झाला. हो, नुकतंच ग्रॅज्युएशन झालं होतं आणि सुलोचना दिदीनी मला ते ग्रॅज्युएशनची गिफ्ट दिली. माझ्यासाठी एक चित्रपट आहे, प्रभाकर पेंढारकरला मी सांगितलं तुला घ्यायला. त्याच्याकडे एक लव्ह स्टोरी करतो तो यंगस्टरना घेऊन, तू काम करायचं आहे. मग एकदम खुश झालो होतो मी. खरं म्हणजे तो खरंच फार महत्त्वाचा चित्रपट होता माझ्यासाठी. व्हेरी इम्पॉर्टंट फिल्म फॉर मी. कारण त्या चित्रपटातून मी खूप काही शिकलो. मुख्य म्हणजे माझे गुरु लाभले पंत प्रभाकर पेंढारकर, त्यांना मी गुरुस्थानी मानतो. कारण त्यांच्याकडे मी डायरेक्शनचे धडे घेतले अक्षरशः. त्यांच्याबरोबर असिस्टंट म्हणून मी काम केलं. त्यावेळेला नेमकं काय झालं, प्रभाकर पेंढारकरांचा फार मोठा ॲक्सिडेंट झाला. चित्रपट जवळजवळ 75% पूर्ण झाला होता आणि त्यांना फार मोठा ॲक्सिडेंट झाला. ते हॉस्पिटलमध्ये होते, त्यांना ब्रेनला खूप लागलं होतं, हेमिटोमा झाला होता. आणि मग थोडे त्याच्यातून ते रिकवर झाले आणि नंतर त्यांनी मला जवळ बोलावून सांगितलं का महेश, 25% राहिलेला चित्रपट तू पुरा करायचा आहे. मी तुला सगळं लिहून देतो, शॉर्ट डिव्हिजन सकट ते तुला करायचं आहे. मी अक्षरशः फॉलो केलं त्यांची शॉर्ट डिव्हिजन लिहिलेली आणि इट वॉज अन एक्सपिरियन्स फॉर मी. सो आय लर्न. मी तेव्हा अक्षरशः त्या मीडियाच्या अगदी जवळ गेलो. त्या सिनेमामध्ये किसिंग सीन पण होता, आठवतो? हो, मराठीत प्रथमच. मराठीत काय, मला वाटतं हिंदीत सुद्धा. तो प्रभाकर पंतांनी घातला होता का दिग्दर्शक म्हणून हातात आल्यानंतर घुसवला होता? दिग्दर्शक पंतच होते ना. अच्छा, त्यावेळेला होते. हो, तेव्हा होते पंत, तेव्हा होते. तसं नाही केलं, कारण मी त्यांनी जे लिहून दिलं ते फॉलो केलं. मी माझं काहीच पदार्थ केलं नाही. म्हणजे तो सिनेमा त्या काळामध्ये किती चालला मला माहिती नाही, पण मी तंबूमध्ये आठपाडीला तो बघितला होता आणि खूप आवडला होता त्यावेळेला. आणि तो सगळ्या तमाशाच्या किंवा ग्रामीण पार्श्वभूमीच्या पलीकडचा सिनेमा म्हणून तो लक्षात राहिला होता. नंतर धूमधडाका आला 83-84 मध्ये असेल, ज्यानं मराठी सिनेमानं खऱ्या अर्थानं आपण कात टाकली म्हणूया. येस. आपलं प्रीत तुझी माझी ॲक्च्युली चालला नाही चित्रपट तो. अनफॉर्च्युनेटली इट वॉज नॉट, म्हणजे ऑडियन्सनी त्याला रिस्पॉन्स फारसा दिला नाही. छान होती त्यातली, फार सुंदर गाणी होती. एन दत्ताचं म्युझिक होतं आणि इतकी सुंदर गाणी होती. पण अनफॉर्च्युनेटली तो चित्रपट चालला नाही. एक मोठा सेटबॅक होता इनिशियली करिअरच्या सुरुवातीलाच. पण मला असं वाटते ओन्ली फेल्युअर कॅन टीच यू लॉट ऑफ थिंग्स. आणि त्याच्यामुळे इट वॉज सॉर्ट ऑफ अ ब्लेसिंग इन डिस्गाईज फॉर मी. तुम्ही म्हणजे कसे, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड होती सिनेमाशी संबंधीची काही? नाही, अजिबात नाही. म्हणजे ऑफकोर्स माझे आई वडील दोघंही थिएटरशी निगडीत होते. ते थिएटर खूप करायचे. ॲमेच्युअर थिएटरमध्ये त्यांचं खूप नावसुद्धा होतं. त्यांनी इंडियन नॅशनल थिएटर म्हणजे INT ह्याच्यामधून खूप नाटकं केली होती. त्यांचं झोपी गेलेला जगाला हे खूप गाजलेलं नाटक आहे. माझे वडील आणि म्हणजे ही वॉज व्हेरी मच इनोव्हेटिव्ह. त्यांनी स्वतःची नाटक कंपनी पण काढली होती, अंबर कोठारे प्रोडक्शन्स. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक नाटक त्यांना एक लिहून हवं होतं. त्यांच्या डोक्यात एक आयडिया होती
आणि यू वॉन्ट बिलीव्ह, दत्ता भटांना मुंबईत आणणारे माझे वडील आहेत. अच्छा. दत्ता भट नाशिकमध्ये होते आणि नाशिकमधून त्यांनी एक काहीतरी आर्टिकल लिहिलं होतं कुठेतरी एका मॅगझिनमध्ये. ते डॅडींना खूप आवडलं होतं आणि मग डॅडींना वाटलं का हाच माणूस ह्याच्यावरती लिहू शकेल, म्हणून डॅडीने जाऊन त्याला तिकडे गाठलं, त्यांना इथे आणलं, त्यांच्याकडून ते नाटक लिहून घेतलं आणि ते नाटकाचे मेन कॅरेक्टरसुद्धा दत्ता भटांनीच केली. माझ्या आईनीसुद्धा त्या नाटकामध्ये एक छोटासा नाही, एक चांगलाच सपोर्टिंग रोल केला होता. त्या नाटकाचा पहिला प्रयोग होता आणि पहिल्या प्रयोगासाठी कोणाला तरी चीफ गेस्ट बोलवायचं म्हणून दत्ता भट आणि माझे वडिलांमध्ये एक डिस्कशन चाललं होतं आणि माझे वडील म्हणाले, आपण गजानन जागीरदारांना आणूया का? म्हटलं, दत्ता भट म्हणाले, व्हेरी गुड, आणूया, आपण त्यांच्या घरी जाऊया. आणि ते त्यांच्या घरी जायला निघाले आणि मी त्यांच्याबरोबर जाण्याचा हट्ट धरला आणि त्यांच्याबरोबर मी गेलो. काय वय होतं? आय मायट बी अबाउट 7 years old टाईम. आणि त्यांच्याबरोबर गेलो तिकडे आणि जागीरदार असे बसले होते. ते म्हणाले, छोटा जवान सापडला. अँड दॅट वॉज अ स्टार्ट. मग राजा रंगचा काय होता अनुभव? त्यात संजीव कुमार वगैरे अशी सगळे गाणी, त्यातली गाणी फार छान होती. राजा औरंगचा फार मोठा सिनेमा होता तो त्यावेळेला. म्हणजे त्या काळातला. म्हणजे तो कसा मिळाला? त्याच्या आधी मी एक केला होता मेरे लाल, राजेश्रीचा. म्हणजे इट वॉज नॉट प्रोड्यूस बाय राजेश्री, बट इट वॉज बॅक बाय राजेश्री. आणि खूप म्हणजे सत्यन बोस डिरेक्टर होते त्याचे आणि खूप गाजला होता तो सिनेमा. म्हणजे त्या सिनेमाची अशी गंमत आहे मेरे लालची, कारण दॅट वॉज द फर्स्ट, तो पहिला हिंदी चित्रपट माझा. तर मेरे लाल कसा मिळाला मला हे सांगण्यात गंमत आहे थोडीशी. म्हणजे राजेश्री प्रोडक्शन्सनी प्लॅन केलं होतं लव कुश करायचं. लव कुश, आणि त्यांना लव कुशसाठी एक मुलगा हवा होता, दोन्ही भूमिका तो करेल असं त्यांना. कारण ते लव कुश हे जुळे आहेत, तर त्यांना ते असं वाटलं का आपण कोणतरी असा मुलगा. आणि त्यांनी ऑडिशन्स घेतल्या होत्या. तेव्हा नुकताच छोटा जवान माझा रिलीज झाला होता, त्यामुळे माझं नाव तिथे आलं आणि मला तिथे बोलावण्यात आलं ऑडिशनसाठी. आणि मी गेलो ते ऑडिशनला आणि मी ती ऑडिशन दिली. ते वाक्य अजून मला आठवतं आहे, मैं राजकुमार हूँ, मैं राजा या राजकुमार के सिवा और किसी से युद्ध नहीं करूँगा. सगळ्यांना आवडला, मस्त, वा छान छान. आय वॉज सिलेक्टेड. पण अनफॉर्च्युनेट, आणि दॅट वॉज टू बी डिरेक्टेड बाय सत्यन बोस. अच्छा. सत्यन बोस तो सिनेमा डायरेक्ट करणार होते. पण अनफॉर्च्युनेटली तो सिनेमा, किंवा फॉर्च्युनेटली तो सिनेमा शेल्फ झाला आणि आम्हाला कळलं झालं का सॉरी, आम्ही तो सिनेमा आता करत नाही आहोत. मी म्हटलं, अरे सॅड यार, वाईट वाटलं. पण ते बोलले वाईट वाटून घेऊ नका, कारण सत्यनदांना तू मुलगा इतका आवडला आहे का ते सुरू करतायत मेरे लाल, त्याच्यामध्ये त्याला त्यांनी घेतलेलं आहे. आणि मेरे लालमध्ये मेन कॅरेक्टर मेरे लाल मीच होतो. म्हणजे गंमत अशी आहे का मी जे चाइल्ड स्टार म्हणून जी कामं केली, चाइल्ड ॲक्टर म्हणून, ती सगळी मेन कॅरेक्टर्स केली. छोटा भाईमध्ये छोटा भाई होतो, मेरे लालमध्ये मेरे लाल होतो, राजा औरंगमध्ये राजा आणि रंग होतो. घर घर की कहाणीमध्ये सुद्धा माझा मेन रोल होता. मेन म्हणजे तो मेन मुलगा होता. नंतर सफरमध्ये ऑफकोर्स इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर. तर असे खूप म्हणजे त्यावेळेला मोजके चित्रपट केले, पण ते खूप इम्पॉर्टंट. तुम्ही आणि सचिनमध्ये सिनियर कोण आहे? करिअर वाईज सिनियर तो आहे, एज वाईज सिनियर मी आहे थोडासा, एखाद वर्ष 2 वर्ष नाही. अच्छा. म्हणजे तुम्ही असं क्लेम करू शकता की तुम्ही सचिनपेक्षा सिनियर आहात? नाही, मी नाही म्हणत तसं, तो सिनियर आहे, मी त्याला सिनियर म्हणतो. राजा रंक नंतर मग त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही राहत कुठं होता? तुमची बाकीचं काय सुरू होतं? शाळा कुठली होती? त्यावेळेला म्हणजे कसं झालं का, जसं आता राजा औरंग सुपरहिट ठरला, छोटा भाई त्याच्या आधी होता तो पण सुपरहिट ठरला, मेरे लाल पण ज्युवेली हिट ठरला, तेव्हा खूप चित्रपट याचा असा ओघ सुरू झाला होता मला चाइल्ड स्टार म्हणून. पण माझ्या आईवडिलांनी त्यावेळेला एक स्ट्रॉंग स्टँड घेतला होता का सॉरी, त्याला तर एज्युकेशन जास्त महत्त्वाचं आहे, तो ही विल ओनली वर्क इन फिल्म्स इन हॉलिडेज. तेव्हा सुट्ट्यांमध्ये फक्त चित्रपट केले म्हणून मोजके आहेत माझे चित्रपट. आणि ऑफकोर्स शाळा होती माझी ख्राईस्ट चर्च बायखळ्याला. इट वॉज ICSE स्कूल, ISC तेव्हा होतं ISC. सो आय वॉज इन दॅट ISC स्कूल. त्यामुळे त्या स्कूल वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. स्कूलचं प्रिन्सिपल्स फार स्ट्रिक्ट होते. मिस्टर शॉ म्हणून होते आमचे, फॉरेनर होते प्रिन्सिपल. आणि शाळेचं शिक्षण माझं कुठे म्हणजे अडखळता कंप्लीट झालं. त्याच्यानंतर मी विल्सन कॉलेजमध्ये मला फर्स्ट क्लास मिळाला ICSEला, त्यामुळे मी डायरेक्ट विल्सन कॉलेजमध्ये इंटरला ॲडमिशन घेतली. फर्स्ट इयर स्किप करता आम्हाला त्यावेळेला तो स्कोप होता. ISCला तो ॲडव्हान्टेज होता का ISCचा करिक्युलम मोठा असल्यामुळे, हायर लेवलचा असल्यामुळे त्या ISCला ज्यांना फर्स्ट क्लास मिळेल त्यांना डायरेक्ट इंटरला ॲडमिशन मिळायची. आणि मी ती घेतली आणि दॅट वॉज इन विल्सन कॉलेज.
आणि तिथे मी माझं इंटर सायन्स केलं, त्यानंतर तिकडेच मी माझी BSc केलं आणि BSc विथ मायक्रोबायोलॉजी घेऊन. तुम्हाला काय करायचं होतं? BSc वगैरे केलं तुम्ही? काय त्या लहानपणी अक्कल नसते हो. काही करत बसतो आपण. BSc काय, मायक्रोबायोलॉजी काय, त्यानंतर लॉ काय, आणि शेवटी आला कुठे तो फिल्ममध्ये. नाही, पण सिनेमे करत असताना इतके सिनेमे तुम्ही म्हणजे शाळेच्या वयामध्ये कॉलेजला जाईपर्यंत असे केले होते, तर मग त्याला म्हणजे त्या क्षेत्रामध्ये सुलभ प्रवास होईल यासाठीच शिक्षण पुढे घ्यावं असं नाही वाटलं? तो त्यावेळेला तुझा ट्रेंड नव्हता. त्याला मीडियाचे स्कोप नव्हते. आता कसं बॅचलर ऑफ BE काय म्हणतात, मास कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन, मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन, ऑल दिस त्यावेळेला फॅसिलिटी नव्हती. त्याला ग्रॅज्युएट व्हायचं होतं. ग्रॅज्युएट झालो. आता काय करायचं, स्ट्रगल चालू होती, ॲज अ ॲक्टर स्ट्रगल चालू होती. प्रीत तुझी माझी पिक्चर नुकताच आला तर वाटलं होतं आता टेक ऑफ, ते रॉकेट ठेवून खाली, सुपर फ्लॉप ठरला चित्रपट. पुन्हा स्ट्रगल सुरू झाली. आहे ना, उषक काळ होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. तसं झालं सगळं. आणि मग पुन्हा स्ट्रगल सुरू झाली. मग मी ठरवलं चला काही काम नाही आहे तर काहीतरी केलं पाहिजे, लॉ करूया. इझी होतं त्याला लॉ, म्हणजे BScमध्ये मला बऱ्यापैकी मार्क होते, त्यामुळे मला डायरेक्ट ॲडमिशन मिळाली लॉमध्ये. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, वन ऑफ द बेस्ट लॉ कॉलेजेस ऑफ बॉम्बे. आणि तिथून मी LLB केलं, 3 इयर्सचा कोर्स. LLB कंप्लीट केलं, LLB झालो. आणि तरीसुद्धा काही जोर बसेना म्हणून ठरवलं का चला प्रॅक्टिस सुरू करूया, म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. आणि क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस जास्त इंटरेस्टिंग वाटली मला, म्हणून मी ते केलं. आणि आय वॉज डुईंग प्रिटी वेल ॲज अ लॉयर. म्हणजे मला तर त्यावेळेला तुम्हाला खोटं वाटेल, मी एका केसमध्ये आय वॉज आर्ग्युइंग इन अ केस इन सेशन्स कोर्ट. आणि त्या आर्ग्युमेंटमध्ये मी इतकं छान आर्ग्यू केलं होतं, तर तिकडे कोणतरी मोठा सुप्रीम कोर्टचा लॉयर आला होता. त्याच्यात काहीतरी त्याची केस होती. म्हणून मला बोलला का यू विल मेक अ व्हेरी गुड लॉयर. तर मला तर शाप वाटला, लॉयर करतो, मला ते ॲक्टर व्हायचं आहे. आणि त्याने मला ऑफर दिली का तू माझ्याबरोबर दिल्लीला ये ॲज माय ज्युनियर. काय मूर्ख माणूस, गेलो असतो. 10 लाख रुपये पर हिअरिंग आज मिळाले असते मला. पण मग वकिली चांगली चालली होती. मग म्हणजे धूमधडाक्याच्याकडं कसं झालं? म्हणजे मध्ये काय केलं तुम्ही आणखीन? म्हणजे ह्या वाटा बंदच झाल्या होत्या? नाही चालू होते ना, सिनेमा चालू होते. म्हणजे मी कोर्ट सोडून माझा सिनियर जो होता तो मला फार कोऑपरेटिव्ह होता. मला म्हणतो तुझा चित्रपट आले जा तू. तर आय डिड लॉट ऑफ फिल्म्स इन दॅट. कोणते आले मधल्या काळात सिनेमे मग? त्या काळामध्ये कमलाकर तोरणेंनी मला संधी दिली, चांदणे शिंपीचा, त्यानंतर देवता, त्यानंतर थोरली जाऊ, त्यानंतर घरचा भेदी, आणि त्यानंतर लेक चालली सासरला. तिथे मला माझे अण्णासाहेब भेटले, अण्णासाहेब देऊळगावकर. ते पण माझे गुरुच आहेत, त्यांना पण मी गुरुस्थानीच मानतो. तर त्यांच्याबरोबर मी मग असोसिएट झालो. त्यांनी धूमधडाक्याची माझा स्क्रीन प्ले लिहिला. आणि मग 1985ला धूमधडाका झाला. हा सगळा काळ त्या लॉच्या प्रॅक्टिसच्या काळातलाच आहे. पण तुम्ही प्रॅक्टिसही करत होतात आणि सिनेमाही करत होता. हो. मग तुम्ही प्रॅक्टिस थांबवली कधी? धूमधडाका झाला रिलीज नंतर मग थांबवावीच लागली ना. कारण मला आठवते एक अशी गंमत झाली होती का धूमधडाका रिलीज झाला त्यानंतर आम्ही सगळे पोस्टर लावले होते. आणि पोस्टरची माझ्यावर एक केस झाली. म्युन्सिपाल्टीने केस केली का तुम्ही हे लावू शकत नाही, इलिगल आहे पोस्टर लावणं. तर मला समन्स आलं कोर्टाचं. तर मी म्हटलं चला आपण लॉयर आहोतच तर आपण का नाही कोट बीट घालून उभा राहिलो. तर जज बोलला एक्सक्यूज मी, तुमच्याकडे सनद असेल पण सनद मग एक कंडिशन आहे माहिती आहे का तुम्हाला, यू कॅनॉट डू 2 प्रोफेशन्स, आर यू ॲक्टर और लॉयर. म्हटलं सर ॲक्टर. सॉरी देन यू कॅन प्रॅक्टिस. खरं तर नाहीतर तुम्हाला फार आवेशात मी म्हटलं तर माझी केस मी लढतो त्याला. आर्ग्युमेंट तयार होती माझी का बाबा आम्ही मराठी प्रोड्युसर आहोत, मराठी प्रोड्युसरना दुसरी काय साधन नाही आहेत प्रमोशनची, तर पोस्टर लावणं हे आमचं एकमेव साधन. पण म्हणजे आता म्हणजे एकूणच खरं तर छोटे जवानपासून ते धूमधडाका, प्रीत तुझी माझी धूमधडाका करत तुमचा खूप मोठा तुमच्या करिअरचा आता पसार आहे. तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये तुमच्यात फार आवडतं आणि फार जवळचं आपल्या स्वतःच्या असं काय वाटतं? मला प्रत्येक टप्प्यामध्ये एक वेगळा आनंद मिळाला, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. चित्रपटसुद्धा मी धूमधडाका केला होता तर खूप आनंद मिळालाच. कारण धूमधडाका मी एक माझा आवडता सिनेमा होता प्यार किए जा, त्याच्यावरती आधारित केला होता. आणि तो मला असं वाटते का मी थोडासा त्याच्या बियॉन्ड गेलो. कारण एक तुम्हाला गमत सांगतो धूमधडाक्याची, का धूमधडाका रिलीज झाला आणि
विजय टॉकीज पुण्याला लागला आणि विजयच्या बरोबर मागच्या बाजूला भानुविलास थिएटर त्यावेळेला होतं. आता नाही आहेत, आता दोन्ही थिएटर नाही आहेत म्हणा. तर त्याच्या मागे भानुविलास होतं आणि भानुविलासला एका आमच्या हितचिंतकांनी डिस्ट्रीब्युटरनी प्यार केजा लावला मुद्दा पण रिपीटमध्ये. तर मी चिडलो, कारण माझ्या अग्रीमेंट, कारण मी अक्षरशः श्रीधरांच्याकडून हक्क घेतले होते प्यार केजाचे का, आणि त्या हक्कांमध्ये एक क्लॉज असते का तुमचा चित्रपट तुम्ही तिथे माझ्या चित्रपटासमोर लावणार नाहीत. तर मी त्यांना फोन लावला, ट्रंक कॉल त्यावेळेला ट्रंक कॉल लावायला लागायचं का तुम्ही कसं लावला इकडे चित्रपट अलाव केलं हे. तो बोलला महेश युअर फिल्म इज मच बेटर डोंट वरी. तर ते एक सॅटिस्फॅक्शन होतं. त्यानंतर मी जेव्हा झपाटलेला गेला ना ते एक मला वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळालं, कारण झपाटलेला एक फार मोठा एक प्रयोग होता. आणि यू वोंट बिलीव्ह का त्यावेळेला म्हणजे आपल्या कॅमेराला व्हिडिओ असिस्ट नव्हता, तेव्हा आपण काय फिल्म करतो आहे, काय छापलं जातं आहे फिल्मवरती आपल्याला काहीच माहीत नसायचं. चित्रपट आपलं ते नेगेटिव्ह डेव्हलप झाल्यानंतर त्याची रश प्रिंट आल्यानंतर कळायचं का हा आपण ओके आहेत, फोकससुद्धा बरोबर आहे का नाही ते नंतर कळायचं. म्हणजे कॅमेरामॅन त्याचे शार्प होते आपले आणि आहेतच अजूनसुद्धा. पण त्यावेळेला असिस्ट नसूनसुद्धा एक माझा सिक्वेन्स होता त्याच्यामध्ये तो तात्या विंचू पाईप चढून वर जातो, तो बाहुला पाईप चढून रक्षाच्या रूममध्ये जातो. तो मोठा म्हणजे स्क्रीन प्लेमध्ये मी मस्त लिहिला होता. तो एक्झिक्यूट कसा करायचा मी नंतर खूप विचार करून त्याचा एक प्लॅन बनवला होता. आणि आम्ही काय केलं होतं, आम्ही सेट असा आडवा लावला होता कम्प्लीट, त्याच्यावरती पाईप लावले होते आणि त्याला एक विंडो केली होती, लक्षाला तिथून खालून त्या विंडोमध्ये घुसवला होता. आणि इथून ऑपरेशनसाठी जागा ठेवली होती फॉर रामदास पाध्ये, आणि तिथून आम्ही तो पाईपलाईनवरती अशा कॅमेरा कम्प्लिटली आडवा लावून तो शूट केला होता. आणि मग ह्या बाजूने सुद्धा टॉप अँगलसुद्धा शूट केला होता. असे आम्ही भरपूर काय काय त्याच्यात शॉट्स घेतले होते. आणि तो कसा आला आय डोंट नो, व्हिडिओ असेच तर नाहीच आहे. ते जेव्हा रशप्रिंट डेव्हलप होऊन आली आणि जेव्हा एडिट रूममध्ये मी ते पाहिलं तेव्हा इतकं सॅटिस्फॅक्शन, मी नाचलो त्या एडिट रूममध्ये. धूमधडाक्यानं लक्ष्याची एंट्री झाली मराठी सिनेमांमध्ये. ज्या वेळेला तुम्ही धूमधडाका करत होता, खरं तर तुम्ही आणि सचिन तुमची दोघांचंही करिअर साधारण एकसारखंच होतं, पॅरल एकमेकांना. म्हणजे सचिन ही जेव्हा बालकलाकार म्हणून काम करत होते तेव्हा तुम्हीही करत होतात. करेक्ट. तुमच्यामध्ये तुमच्या दोघांमधले संबंध कसे होते? सुप्त स्पर्धा, निकोप स्पर्धा, का स्पर्धाच नाही? कसं आहे, आम्ही जरी आम्ही कंटेम्पररी होतो लहानपणीसुद्धा, म्हणजे असं होतं का त्याचा हा माझा मार्ग एकला चित्रपट आदल्या वर्षी होता, पुढच्या वर्षी माझा छोटा जवान आला. ह्या माझा मार्ग एकलासाठी त्यालासुद्धा महाराष्ट्र स्टेटचं विशेष पारितोषिक मिळालं. छोटा जवानला त्याच्याच पुढच्या वर्षी मला विशेष पारितोषिक. हे असं आमचं पॅरलल चाललं होतं. नवरी मिळ्या नवऱ्याला त्याची फिल्म सुपरहिट झाली 84मध्ये आणि 85मध्ये धूमधडाका सुपरहिट झाला. सो इट वॉज व्हेरी नाईस. आणि बनवाबनवी सुपरहिट झाली, बनवाबनवी लगेच थरथराट सुपरहिट झाला माझा. असं ते खूप छान चाललं होतं. आणि एक असा एक सॉर्ट ऑफ स्पर्धा तर होतीच नो डाऊट, कारण पण इट वॉज व्हेरी हेल्दी स्पर्धा मला असं वाटते. आणि जेन्युइनली आय एम टेलिंग, म्हणजे कुठे हिपोक्रेसी नाही आहे, जेन्युइनली हेल्दी स्पर्धा होती. आम्ही भेटल्यानंतर वी आर व्हेरी गुड फ्रेंड्स, कारण लहानपणापासून आम्ही फार छान मित्र होतो एकमेकाचे. आम्ही एकमेक कधीही एकत्र काम नाही केलं, पण तरीसुद्धा आम्ही खूप छान मित्र होतो. आम्ही एकत्र काम केलं एका सिनेमात, सफर, पण आम्ही एकत्र सीनमध्ये कधीच नव्हतो त्या फिल्ममध्ये. म्हणजे सफरमध्ये त्याचं फिल्म स्टार्ट्स विथ सचिन पिळगावकर आणि मग ती फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि फिल्म एंड्स विथ मी. ते असं ते छान ते हे होतं. तो दिस वॉज द हेल्दी कॉम्पिटिशन. आणि लक्ष्मीकांत बेर्डेंविषयी? लक्षा इज म्हणजे माझा हार्ट अँड सोल. लॉस्ट हिम टू अर्ली, सॅड. लक्षा धूमधडाक्याबरोबर मला भेटला ऑफकोर्स, कारण धूमधडाक्यासाठी मला तुझं. तुम्ही काय शांतीचं कार्ट बघून घेतलं होतं? नाही, शांतीचं कार्ट त्यावेळेला त्याचं गाजलं होतंच, पण ॲक्च्युली झालं असं होतं, झोपी म्हणजे आई वडील थिएटरशी कनेक्टेड होते, मी मला मगाशी सांगितलं. आणि त्यांचं नाटक खूप गाजलं होतं, म्हणजे झोपी गेलेला जागा झाला. आणि बबन प्रभू लिखित, दिग्दर्शित, आत्माराम भेंडे दिग्दर्शित, आणि बबन प्रभूची मेन भूमिका. त्याच दरम्यान काही थोडी एखाद वर्षाआधी बबन प्रभूचा मृत्यू झाला. ही वॉज नो मोर. तर आत्माराम भेंडेंना असं वाटलं का बबन प्रभूच्या स्मरणार्थ आपण हे नाटक, ओरिजिनल नाटक पुन्हा एकदा ओरिजिनल संचात एक प्रयोग करूया.
आणि ते ठरलं. आणि बबन प्रभूच्या भूमिकेसाठी आपण नवीन बघू, बाकी सगळे ॲक्टर्स तेच असतील. माझी आई पण होते त्याच्यामध्ये, मीना म्हणजे बबन प्रभूची बायको झाली होती. माझे वडील त्याच्यात इन्स्पेक्टर सावंत नावाची भूमिका करायची, फार महत्त्वाची भूमिका होती. आत्माराम मेंढे, राम टिपणीस डॉक्टरची भूमिका करायची. विनायक पै, ते इरज पावरीची भूमिका, असे त्या भरपूर सगळे ओरिजिनल संचातले आर्टिस्ट त्याच्यामध्ये होते. फक्त बबन प्रभूच्या रोलसाठी त्यांना एक नवीन माणूस हवा होता, तो त्या रोलला परफेक्ट जाईल. तर मला पण एक कुतूहल होतं, कारण ते नाटक ना, झोपी गेलेला जागा झाला, हे नाटक मी लहानपणी अगदी अक्षरशः माझं तोंडपाठ होतं. कारण ते नाटक बघता बघताच मी मोठा झालो होतो. त्या नाटकाच्या तालमीला मी असायचो, त्यांच्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला मी असायचो. तेव्हा ते नाटक म्हणजे आय न्यू इट बाय हार्ट. मला पण एक प्रश्न पडला की बबन प्रभू इतका साला कमालीचा रोल करायचा होता, त्याच्यावर त्या कॅरेक्टरला कोण? तर माझे वडील म्हणाले की एक नवीन मुलगा आहे, लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा, तर तू बघायला ये त्याला, मस्त करतो. मी नेक्स्ट डे त्यांची तालमीला गेलो आणि लक्षाला पाहिलं आणि मी इतका वेडा झालो. म्हणजे लक्षा, हा ₹1, मी करतोय पिक्चर, त्याचा हिरो तू. त्यांनी पण ₹1 घेतला आणि कमिटेड झाला तो माझ्या फिल्मला. पण हे नाटक किती सालचं होतं? ते मला वाटते 83. तुम्ही रुपया दिल्यानंतर किती वर्षांनी सिनेमा आला? 2 वर्षांनी. नंतर त्यात भर घातली का? लक्षाचं ते एक वैशिष्ट्य होतं का, तो माझ्याबरोबर कधीही मला विचारायचा नाही तुम्हाला किती पैसे देणार. मी त्याला म्हटलं सांगायचा कॉन्ट्रॅक्ट आण, साईन करायचा, फिगर तू टाक, असं आमचं नातं होतं. तुम्हाला पोलीस प्रोफेशनबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल काही आकर्षण होतं? तुमच्या ज्या पोलिसाच्या भूमिका वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये खूप गाजल्यात, तर म्हणजे जेव्हा आपणच डिरेक्टर असतो तेव्हा आपण स्वतःला पोलीस म्हणून कास्ट करायचं, त्याच्याबद्दल आकर्षण होतं का? कारण काय सांगतो तुम्हाला, मी सांगितलं तुम्हाला का मी लॉयर होतो आणि मी क्रिमिनल लॉयर होतो, त्यामुळे पोलीसशी संबंध माझा खूप आला. आणि त्यावेळेला एखादा वकालतनामा साईन करून घ्यायचा एखाद्या गुन्हेगाराकडून, एखाद्या आरोपीकडून, तर मला पोलीस स्टेशनमध्ये जाणं गरजेचं व्हायचं. आणि मला तेव्हा आय हॅड टू इंटरॅक्ट विथ ऑल पोलीस पर्सनेल. तेव्हा मला पोलीस इन्स्पेक्टरविषयी एक अट्रॅक्शन निर्माण झालं होतं, कारण ज्या पद्धतीने ते हँडल करायच्या गोष्टी. म्हणजे आमचे सिनियर पण एक वेगळेच अवली होते. ते एक आरोपी होता, त्याला पकडला होता आणि आम्ही त्याला सोडवणार होतो, तर त्याच्यासाठी वकालतनामा सही घ्यायची होती. तर आम्ही गेलो तिकडे पोलीस कस्टडीमध्ये. तर तिकडे तो इन्स्पेक्टर बसला होता आणि तो मला म्हणाला का देखो, बेल कुछ देने वाला नहीं है, हम लोग अपोज करने वाले बेल. तर माझे सिनियर पाठवून आले, आपका काम है हथकड़ी लगाना, हमारा काम है हथकड़ी तोडना. ते समाव हे इन्स्पेक्टरचे कॅरेक्टर मला एक इम्प्रेस करत होती, त्यामुळे मी स्वतःची इन्स्पेक्टर झालो, महेश जाधव. माझे 2 प्रश्न आहेत. एकतर सिनेमामध्ये असा बोलका बाहुला आणावा, तो बाटलीत बंद असलेला माणूस दाखवावा, हे कुठून सुचलं आणि ते एक्झिक्यूट करण्यामध्ये अडचणी किती आल्या? पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग प्रश्न आहे की ते डॅमिट कुठून आलं? म्हणजे तर पहिला प्रश्न शेवटचा सांगतो. पहिला, डॅमिट हा एक माझा स्वभाव आहे. मला म्हणजे कॉलेजमध्ये पासून मी डॅमिट खूप बोलायचो. म्हणजे जेम्स हार्डली चेस पुस्तकं खूप वाचली होती, त्यामध्ये ते एक कॅरेक्टर होतं, ते खूप डॅमिट करायचं, ते माझ्या तोंडात बसलं होतं. आणि म्हणून मी डॅमिट, आणि सिनेमात पण माझं ते एक इझी पडलं मला. ते काहीतरी सिच्युएशन अशी आली का काहीतरी एक्सप्रेशन न देता डॅमिट बोललं का सुटलो. म्हणजे तो मनोज कुमार असं करायचा त्याच्यापेक्षा. पण त्यावेळेला तुम्हाला सांगतो, मला इतकं क्रिटिसाइज झालं होतं मी, मला सगळ्या पत्रकारांनी तर माझी त्याच्यावरती चिरफाड केली होती का काय हे सारखं महेश कोठारे डॅमिट करतात. पण तेच झालं मग हिट. कसं आहे, लक्ष्मीकांत बेर्डे आणि माझी असोसिएशन इतकी छान होती, इतकी ट्युनिंग माझी इतकी छान होती. तर मला नंतर असं झालं होतं का आपल्याला जर कुठचाही चित्रपट करायचा असेल, काही कलाकृती करायची असेल, तर एक सिच्युएशन क्रिएट करायची, त्याच्यात लक्ष्मीकांत बेर्डेला टाकायचं आणि स्क्रीन प्ले आपोआप तयार होतो. असं एक मला गणित जमलं होतं ते. आणि खरंच मी असा विचार केला, मी रामदास पाध्यांच्या एका बोलक्या बोलायच्या शोला गेलो होतो. तर रामदास पाध्याचं बेसिक तुम्हाला असं भासवतो का भावना स्वतःहून बोलतो आहे, त्याचं लिप्स हलत नाहीत. डोक्यात थॉट आला का जर भावला खरंच जिवंत झाला तर लक्षात काय करेल. आणि त्याच्यावरून तो स्क्रीन प्ले बनला झपाटलेला.
सो दिस इज द फन पार्ट ऑफ इट. आणि आपलं जादूगार आणि हे ते फॅन्टसी हा मला खूप आवडता विषय आहे. लहानपणापासून मी फॅन्टसीच्या जगात खूप म्हणजे जगत आलेलो आहे. तेव्हा फॅन्टसी हे माझं आवडतं असल्यामुळे फॅन्टसी लोकांना सुद्धा आवडेल अशा होपनी मी हे सगळं केलं. मला 2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. पहिला प्रश्न असा की तुमच्या सिनेमा जी नावं आहेत ना त्याला फार जोर आहे. धूमधडाका, धडाकेबाज, खबरदार, पछाडलेला, झपाटलेला असे सगळे. तर अशी नावं ठरवण्यामागचे काही किस्से आहेत का की म्हणून एकच शब्दामध्ये हे नाव ठेवायचं? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की मराठी सिनेमांनी कमर्शियल सक्सेस कधी मिळवला? तर तो 85-90 ह्या काळामध्ये मिळवला. त्यात तुमचं नाव आवर्जून येतं कारण सचिन आणि तुम्ही खूप सिनेमे दिले. त्याचप्रमाणे आता जेव्हा आपण सिरियलची गोष्ट करतो तेव्हा सगळ्यात उत्तम चाललेल्या सिरियल कुठल्या आहेत? तर त्या पण तुमच्या आहेत, ज्या तुम्ही सगळ्या सिरियल करता आहात. म्हणजे मराठी प्रेक्षकांची नाडी नेमकी कशी असं तुम्हाला वाटतं? असे 2 प्रश्न आहेत. असं म्हणजे ॲक्च्युली काही नाही आहे. जस्ट आपल्याला स्वतःला जे मनाला आवडते ते आपण करावं. जे स्वतःला पटते ते आपण करायचा प्रयत्न करायचा चांगल्या रीतीने. मग ते लोकांना आवडणारच असं एक माझं गणित आहे. म्हणून तसं सगळं ते घडत गेलं. ते नावाची एक गंमत सांगतो का धूमधडाका हे नाव माझ्या डोक्यात आलं. चित्रपटाचं नाव धूमधडाका. ते कधी आलं? चित्रपट बनवण्याच्या आधीच आलं. म्हणजे स्क्रिप्टच्या लेवलचं स्क्रिप्ट बनवतानाच. तर माझे अण्णासाहेब देऊळकर स्क्रिप्ट लिहित होते माझ्याबरोबर. ते त्या लेख चालली सासरला आणि त्या पठडीतले ना म्हणाले महेश हे टायटल ना तू म्हणतोस ना धूमधडाका अजिबात चालणार नाही. कारण हे टायटल बघून चांगला ऑडियन्स थिएटरमध्ये येणार नाही, घरगुती ऑडियन्स येणार नाही, बायका तर अजिबात येणार नाही. बापरे, मी म्हटलं मग काय करायचं म्हणणार? मी तुला सांगतो टायटल ठेवूया आपण तुमचा जावई होऊनच दाखवतो. नाही मी रडलो होतो. अरे काय आता अण्णासाहेब नाही तर नाही म्हणतायत तुमचा जावई होऊनच दाखवतो. तर अण्णासाहेब जावई नाही तर मग एक दुसरं टायटल आहे लेकी पळाल्या सासरला. बरं ठीक आहे. मी म्हटलं आता काय आर्ग्यू नको करूया, चित्रपट बनवूया पहिला. अण्णासाहेबांचा सपोर्ट पाहिजे. आता त्यांना होच बोललं पाहिजे. आणि चित्रपट झाला, कंप्लीट झाला आणि एंडचा शॉट होता. सिनेमा संपतो तेव्हा तो ह्याचा बाप येतो कोण आपला शरद तळवकर. मी तो म्हणतो का आपल्या पोरी पळायला की हो सासरला असं त्यांनी अण्णानीला हे वाक्य लिहिलं होतं. म्हणजे कसं शिक्कामोर्तब का हे टायटल असणार. मी म्हटलं अण्णा एक आपण अल्टरनेट घेऊन ठेवूया वाजू दे सगळीकडे तुमच्या लग्नाचा धूमधडाका. तुझा मला कळलेलं आहे काय म्हणणं. नाही आपण घेऊन ठेवूया ना नंतर ठरवू ना असं मी ते केलं होतं. आणि नंतर मी माझंच हट्ट धरून माझंच खरं केलं. टायटल धूमधडाकाच राहिला. आणि जेव्हा आम्ही पिक्चर रिलीज करायचे प्री रिलीज प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा ऑडियन्स म्हणजे प्रेसमधून मला एक प्रश्न आला का महेशजी तुम्हाला ही सुंदर टायटल सुचली कशी? तर अण्णासाहेब बाजूला तोंडात मारून घेतात स्वतःच्या. पण त्यांचे सिनेमे जे आहेत बाकीचे म्हणजे त्यांचे म्हणून जे ओळखले जातात ते सिनेमे आणि ह्या तुमच्या सिनेमासाठी त्यांनी केलेलं हे एकदम वेगळं, खूपच वेगळं. टोटली. म्हणजे अण्णासाहेब स्पेशालिटी त्यांची होती का बायकांना रडवणं. सासूरवाशीण, सासूरवाशीण, सतीची पुण्याई, सतीचं वाण आणि लेक चालली सासरला तर त्याचा हायलाईट होता. लेक चालली सासरला नंतर लगेच धूमधडाका. तेव्हा मला अनेक लोक म्हणायचे का अरे तू येण्यास काय अण्णासाहेबांना काय कॉमेडी लिहायला नव्हतंस. पण अण्णासाहेब वॉज व्हर्सटाईल. त्यांच्याकडे ते नॅक होते आणि त्यांच्याकडे सेन्स ऑफ ह्युमर तर कमालीचा होता. आणि त्यांनी इतकं उत्कृष्ट स्क्रिप्ट लिहिलं होतं. कारण त्यांचं म्हणणं असं होतं का प्यार किया जा ठीक आहे हा हिंदी सिनेमा होता त्याच्याप्रमाणे आपण नाही जायचं महेश. आपण ते घुसळायचं सगळं कॅरेक्टर्स घुसळूया, कॅरेक्टर्स उभ्या करूया नीट. तेव्हा आम्ही ते त्यांच्यावर बसून मी अक्षरशः शिकलो का कॅरेक्टर्स सगळ्या पहिला कॅरेक्टर्स लिहून काढल्या. अशोक गुपचूप, महेश काय आडनाव होतं त्याचं असं विसरलो, महेश जवळकर किंवा तो धनाजीराव वाकडे, हे सगळ्या कॅरेक्टर्स त्यांनी लिहून काढल्या. आणि प्रत्येक कॅरेक्टर कशी वागेल. तर तेव्हा सिच्युएशन आली का विचार करायचा अरे
ते कार्ड ते आपण काय लिहिलं कार्ड मग ते लिहून काढलेलं हां आता तो असं करणार नाही असं म्हणजे दिस वॉज द आयडिया बिहाइंड द स्क्रीन प्ले आणि ते खूप मला एक फार मोठं शिक्षण होतं माझं अण्णासाहेबांबरोबर. जसं खूप साऱ्या चित्रपटांमध्ये तुमची पोलिसांची भूमिका होती तसेच लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक साधा जरासा त्याला काही माहीत नसलेला किंवा कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडलेला आणि त्यांचं सेव्हियर म्हणजे तिथे महेश जाधव या वेगवेगळ्या नावाने तुम्ही इन्स्पेक्टर बनवून आणायचा. मग निगेटिव्ह भूमिका कधी लक्षासाठी बनवावीशी नाही वाटली? नाही लक्षाला घेऊन निगेटिव्ह केलं नाही मी पण दिलीप प्रभावकरला घेऊन निगेटिव्ह केलं. त्याचा किस्सा सांगा ना, त्यांचा आवाज त्या निगेटिव्ह भूमिकेसाठी कसा वापरावा असं वाटलं? दिलीप प्रभावकर हे माझे एक फेवरेट ॲक्टर आजसुद्धा आहेत. आय जस्ट लव्ह हिम एज अन ॲक्टर. इज व्हेरी गुड फर्स्टाईल आणि कमालीचे ॲक्टर आहेत ते. पण ते कॉमेडीमध्ये मास्टर आहेत. तर मला असं वाटलं की ह्या कॉमेडीनं जर आपण विलन केलं तर काय होईल, तर काहीतरी वेगळंच करायचं ना, काहीतरी मॅडनेस करायचा. तर आणि दिलीप प्रभावकर वॉज द परफेक्ट कास्ट फॉर दॅट रोल. कारण तो व्हॉईस त्यांचं ते बोलणं आणि सिच्युएशनमध्ये कॉमेडी तयार होते ना. आता जेव्हा तो बावला येऊन लक्षाच्या छातीवर बसतो आणि लक्षाला म्हणतो शांत पडून राहा, तुला काही होणार नाही. लक्ष बोलतो मज्जा पण ठीक आहे काही होणार नाही. तर म्हटलं माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. ए तुला जमणार नाही, माझ्या आईने अंगारा दिलं आहे. तो बोलतो आणि तो एम भगबुगे म्हणायला लागतो. तो बोलतो अंगाराला पण घाबरत नाही. असं ते सगळे गमाल. सो दिलीप प्रभाकर रिअली वॉज द राईट कास्टिंग. आणि मी लहान असताना घरघर की कहाणी जेव्हा केलं तेव्हा तो बी नागिरेड्डीने एक वाक्य म्हटलं होतं ते मला खूप म्हणजे माझ्या डोक्यात बसलं होतं. कास्टिंग इज हाफ द बॅटल अँड इफ यू डू द करेक्ट कास्टिंग यू वन द बॅटल. सो सर जसा कास्टिंग म्हणालात तुम्ही, तुम्हाला अर्धी लढाई जिंकून देतं, जसं सौमित्राच्या मनात प्रश्न होता, माझ्याही मनात प्रश्न होता, तुम्ही नावांवर कसे कष्ट घेतलेत किंवा कशी सुचली? म्हणजे कवठ्या महाकाळ असेल, तात्या विंचू असेल, बाबा चमत्कारी असेल, ही जी सर्वसामान्यांना पटकन आवडतील, विलनची असतील किंवा दुसरे ती कोणाची नावं ठेवण्यात ना अण्णासाहेब देवळकर हे मास्टर होते. तर अण्णासाहेबांकडून मी ते त्यांच्याकडून ते हे घेतलं, काय म्हणतात त्याला, बाळ कडू म्हणतो आपण तसं. त्याने मला ते शिकवलं का आता आपण ह्या धूमधडाक्यामध्ये एक कॅरेक्टर होतं जो त्याचा कॅमेरामॅन असतो. तो बोलतो ह्याला आपण कोणतरी असा चकणा मुलगा माणूस घेऊया आणि नाव ठेवूया डोळस. सो इट इज अ विरोधाभास आणि दॅट क्रिएट्स कॉमेडी. ह्या गोष्टी सगळ्या ऐकून म्हणजे मलासुद्धा एक असं अट्रॅक्शन क्रिएट झालं का नावामध्ये गंमत आहे. नाव ठेवण्यात फार महत्त्वाचा एक पॉईंट असतो आणि म्हणून सगळी नावं आली. अण्णासाहेबांनी दे जणांमध्ये विलनचं नाव ठेवलं होतं झगड्या रामोशी. झगड्या नाहीच आयडिया. आणि जेव्हा मी लिहिलं स्क्रिप्ट स्वतःचं माझं पहिलं थरथराट, तेव्हा माझ्या डोक्यात एक थॉट आला होता का विलन जर समजा टकलू असेल आणि सगळी त्याची गँगच टकलू असेल तर काय मजा येईल ना. तर द बॉल डेव्हिल असं काहीतरी नाव डोक्यात आलं होतं इंग्लिशमध्ये. डेव्हिल मराठीत हैवान, तो टकलू हैवान बिकेम अ गुड नेम है ना. ही सगळीच म्हणजे मला असं वाटतं की ही जी तुमच्या सिनेमातली कॅरेक्टर्स आहेत ना, त्यांची नावं जेवढी पॉप्युलर आहेत तेवढी इतर कुठलीच कॅरेक्टरची नावं पॉप्युलर मराठीमध्ये नाही. तात्या विंचूची गमत सांगतो तुम्हाला. तात्या विंचू हे नाव मी ठेवलं कसं डोक्यात आलं माझ्या. इट वॉज तर ते आजसुद्धा म्हणजे माझी नातसुद्धा त्या तात्या विंचूला अट्रॅक्टेड आहे. म्हणजे तिला हे सुद्धा माहीत नाही का हे क्रिएशन तिच्या आजोबांनी केलेलं आहे. शी लाईक्स दॅट कॅरेक्टर. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तेव्हासुद्धा मी जेव्हा चित्रपट केला, रिलीज झाला, चित्रपट गाजला, तेव्हा मला एक फोन आला वाशीवरून. महेश कोठारे म्हणलं हो तुमचं आमच्या आजोबांशी काय वैर आहे. म्हटलं म्हणजे आमचं नाव विंचू आणि आम्ही आमच्या आजोबांना तात्या म्हणतो. म्हणजे तेव्हा फर्स्ट टाइम मला कळलं का विंचू हे आडनाव आहे. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य होतं ना, लक्षा बोलतो ना तात्या विंचू आता पोचला असेल वाशीपर्यंत, असं एक वाक्य होतं. दिस इज रिडिक्युलस यार. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपण नायक व्हावं आणि नायक म्हणून त्याची कारकीर्द सुरू असताना सुद्धा ऐन तारुण्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह भूमिका सुद्धा साकारलेल्या होत्या. घरचा बेदी किंवा लेकच आलेली सासरला. तर या भूमिका त्या काळामध्ये एक स्वीकारणं मोठं चॅलेंजिंग असायचं. टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, जे मिळेल ते स्वीकारलं मी तेव्हा. माझ्याकडे काम नव्हतं, जे मिळेल ते स्वीकारत गेलो. म्हटलं काम करत राहायचं आहे आपल्याला.
आणि मला चांगल्या भूमिका मिळाल्या. म्हणजे इवन लेक चाली सासरलाची जी भूमिका होती आणि त्या भूमिकेमुळे मला ॲक्च्युली अण्णासाहेब भेटले. जसं आता सगळ्यांनी सांगितलं की तुमच्या कॅरेक्टरची नावं वेगळी असतात, तुम्ही वेगळे विषय हाताळले, पण मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही वेगळे प्रयोग केले. धडाकेबाजने तुम्ही सिनेमास्कोप आणला, त्याच्यानंतर चिमणी पाखरामधून तुम्ही डॉल्बी साऊंड मराठी इंडस्ट्रीला दिलं, झपाट्याला 2मध्ये 3D सिनेमा तुम्ही दिला. तर असे वेगवेगळे प्रयोग तुम्ही केले. तर असे अजून कोणते प्रयोग तुम्हाला करावेसे वाटतात ह्या काळामध्ये? मला खूप काही करावंसं वाटते ह्या काळामध्ये. इनफॅक्ट झपाट्याला 3 हा जो माझा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये मराठीमध्ये प्रथमच मराठीत काय इंडियन सिनेमावरती प्रथमच मला ती कॅरेक्टर सी जीमध्ये क्रिएट करायची आहे. म्हणजे तात्या विंचू आय वॉन्ट टू क्रिएट इन CG. त्या संदर्भात मी काही ग्राउंड वर्कसुद्धा केलेलं आहे आणि ते जर मी क्रिएट करू शकलो तर मला खूप काही गोष्टी त्याच्याबरोबर करता येतील. ऑफकोर्स रामदास पाद्यशिवाय काहीच होणार नाही. रामदास पाद्य इज अ मस्ट. पण रामदास पाद्यसुद्धा काही ठिकाणी जाऊ शकत नाही, काही गोष्टी करू शकत नाही. म्हणजे त्याला परत लपवणं एक फार मोठा प्रकार आहे. तर त्याच्यासाठी एक CGमध्ये जे कॅरेक्टर मला करता आली तर मी ती करणार आहे. आणि तो जो माझा स्क्रीन प्ले आहे तो माझा इतका उत्कृष्ट स्क्रीन प्ले झालेला आहे झपाटलेला 3चा, तो मला करायचा आहे. सर, या सगळ्या प्रवासामध्ये एक काळ असा पण आला होता की जेव्हा तुम्ही खूप कचाट्यामध्ये सापडला होता, आर्थिक चणचण भासली होती, सिनेमे लॉसमध्ये होते, फसवले जातोय की काय आपण असं वाटू लागलो होतं तुम्हाला, मला ती माहिती आहे. अशा सगळ्या सिनारिओमध्ये जेव्हा आपण खाली पडतोय की काय असं वाटत होतं तुम्हाला, तेव्हा तुम्ही त्या सिच्युएशनकडं कसं पाहिलं, त्यातून बाहेर कसे आलात, आणि कुठल्याही माणसानं अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा आपण डाऊनफॉल होऊ लागलेला असतो आपला, कसं बघायला पाहिजे? म्हणजे नाही, मुळामध्ये ही सिच्युएशन कधी आली होती तुमच्या आयुष्यात? कसं आहे, एक पिरियड येतो लाईफमध्ये, विनाशक काळे विपरीत बुद्धी होते तेव्हा साधारण. तो विनाश काळ होता. म्हणजे मी मासून चित्रपट केला हिंदी. म्हणजे माझा छकुलाचा तो हिंदी रिमेक होता आणि तो हिंदीमध्ये सुद्धा खूप गाजला चित्रपट. छोटा बच्चा जान की हमको ना, गाणं बिणं सुपरहिट झालं होतं ते. तर त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं का आपण, म्हणजे तो चित्रपट मी स्वतः नव्हता प्रोड्यूस केला, त्याचे प्रोड्युसर्स वेगळे लोक होती, ते टाईमवाले म्हणून होते. टाईमवाल्यांनी तो प्रोड्यूस केला होता. आणि अक्षय कुमारचे जे सेक्रेटरी आहेत बाली ब्रदर्स, त्यांनी तो लाईन प्रोड्यूस केला होता. तर तो चित्रपट खूप गाजल्यानंतर असं वाटलं का आपणच का नाही हिंदी फिल्म करावी. तर तो थॉट आला डोक्यामध्ये आणि त्या थॉटनी म्हणजे तो विनाशकाळ विपरीत बुद्धी झाली ती. आणि त्यावेळेला मी प्लॅन केला लो मैं आ गया चित्रपट. तर टायटल चुकली माझी. लो मैं आ गया च्याऐवजी मी काय ठेवायला पाहिजे होती माहिती, लो मैं लुट गया. कारण त्या चित्रपटाने अक्षरशः इट टुक मी टू द क्लीनर्स, वाईप आउट म्हणतो ना. का झालं तसं? कारण तो अजिबात चालला नाही चित्रपट तो. नाही, पण म्हणजे तुम्हाला म्हणजे गणित कुठं चुकलं? म्हणजे सिनेमाचं स्टोरी चुकली, आर्टिस्ट चुकले, कास्ट चुकली, म्हणजे काय? काहीतरी सगळंच चुकत गेलं. कसं असतं, काय चुकलं ते एक्झॅक्ट पेन पॉईंटसुद्धा करता येत नाही. तो सिनेमा मला तरी अजून वाटते चांगला होता. इट वॉज अ वेल मेड फिल्म. पण त्याचं रिलीज टायमिंग चुकलं, कारण तो रमजान पिरियडमध्ये लागला. हिंदी सिनेमा रमजानमध्ये लावून चालत नाही हे नंतर मला कळलं. नंतर तो ह्याच्यामध्ये माझे हिरो तो होता, तो नवीन मुलगा होता, त्या मुलाला म्हणजे पब्लिसिटी प्रॉपर झाली नाही, प्रमोशन प्रॉपर झालं नाही. काही गोष्टी असतील, किंवा एखाद्या वेळेस स्क्रीन प्ले फसला असेल, किंवा ॲज अ मेकिंग माझं काहीतरी चुकलं असेल. पण तुम्ही पदरचे पैसे घातले होते त्यात. हो. हल्ली तर कोणी असं करत नाही ना, इतराचे पैसे घेऊन ते त्याला डुबवतात, स्वतः कोणी डुबत नाही. मी तोपर्यंत त्या पॉईंटपर्यंत मी स्वतःचेच पैसे घालून चित्रपट करत आलो होतो. म्हणजे सगळे चित्रपट जे मी केले होते ॲज अ प्रोड्युसर, हे माझं स्वतःचं फंडिंग होतं. म्हणजे बँक फायनान्स होता, पण इट वॉज अगेन्स्ट माय ओन रिस्क. हे सुद्धा बँक फायनान्स होता, पण विथ माय ओन रिस्क. सो द एंटायर रिस्क वॉज देअर ऑफ द एंटायर अमाऊंट. सो नियरली 2.25 कोटी in the year 1999 was a huge amount. And you can lose money and it's okay, which you have, you can lose. But you cannot lose the money we don't have. Then you are in trouble, then you are in big trouble. And that's what I was. I was in big trouble. But fighting spirit was there. Yes, absolutely. धडाकेबाज महेश कोठारे was always there. He fought his way back. आणि त्याच्यानंतर मी पछाडलेला गेला, चिमणी पाखरं पछाडलेला, किंवा खबरदार असं करता त्याच्यासाठी पैसे करता कुठून आले? पण अरे मॅनेज विथ सपोर्ट फ्रॉम आउटसाईड सपोर्टच घेतला मी भरपूर. पण पछाडलेला अगेन इट वॉज माय ओन रिस्क. अगेन बँक सपोर्टेड मी दॅट टाइम का चलो यू मेक दिस फिल्म. अँड आय मेड द फिल्म. दॅट फिल्म रिअली गेव मी अ बिग बूस्ट. इट
सपोर्टेड मी अ लॉट. देन आय डिड खबरदार सुद्धा माझ्या रिस्कवरतीच होता, पण इट डिड वेल. मग ऑफकोर्स चिमणी पाखरं मच्छिंद्र चाटे सारखे प्रोड्युसर माझ्या बरोबर उभे राहिले. चाटे सरांनी मग मला खूप हेल्प केली आणि तो चित्रपट सुद्धा खूप पण मग तो गाजला. प्रश्न की ज्या वेळेला तुमचं लो में लुट गया झालं तर त्या काळामध्ये मग उभारण्यासाठी म्हणजे मनाला उभारी देण्यासाठी काय तुम्ही करत होता? त्या परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे गेला? मुख्य म्हणजे माझी फॅमिली वॉज विथ मी. माय पेरेंट्स, माय वाईफ, माझा मुलगा, दे वर ऑल विथ मी. से चलो विल फाईट द सिच्युएशन. वी फॉट द सिच्युएशन. म्हणजे सिच्युएशन अशी होती का ॲट वन पॉईंट ऑफ टाईम आय हॅड टू सेल आमचं राहतं घर मला विकून सगळी कर्ज क्लिअर करून टाकली आणि शूटिंगला गेलो खबरदारच्या. कोल्हापूरवरून परत येईन तेव्हा कुठे राहणार हा प्रश्न होता. अशा सिच्युएशनमधून मी गेलो होतो तेव्हा. अँड आय फॉट दॅट सिच्युएशन. मग ते वी स्टेड ऑन रेंट फॉर सम टाईम आणि हळू करता 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 जय मल्हारनी साथ दिली फार मोठी अँड थिंग्स इम्प्रूव्ड. पण त्यावेळेला सांगत होतो हे करू नको असे सांगणारे भेटले का? नाही, कोणाची हिंमत झाली नाही समजायची मला. आई वडील? नाही, अरे ऑन द कॉन्ट्ररी माझे आईवडील वर सपोर्ट. त्या सपोर्टमुळेच तर माझी मिसेस, माझी वाईफ निलिमा, ती पण एकदम सपोर्टिव्ह होती. म्हणजे त्यामुळे मला त्या सिच्युएशनमध्ये, जितक्या भयानक सिच्युएशनमध्ये मी होतो ह्याची जाणीव नाही झाली त्या काळात. इनफॅक्ट एक अशी ईर्ष्या होती का ह्याच्यातून बाहेर निघायचं आहे आपल्याला, निघणार हा कॉन्फिडन्स पण होता. तुमची आणि हे धडाकेबाजमध्ये एक वाक्य आहे का मनातली आत्मशक्ती हीच खरी जादू, बाकी सारा मनाचा खेळ. जागू दे तुझ्यातली आत्मशक्ती, हो खरा धडाकेबाज, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना. सो दॅट आत्मशक्ती इज द पॉवर बिहाइंड. इवन द आत्मशक्ती इज देअर. अँड आणि कसं आहे त्या काळामध्ये सिनेमे करणं ॲज अ प्रोड्युसर एक सोपं होतं. आता ॲज अ इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर यू कॅनॉट मेक फिल्म्स. व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे इम्पॉसिबलच आहे. तुम्हाला एक कॉर्पोरेट सपोर्ट लागतो, तुम्हाला एखादा स्टुडिओचं बॅकिंग लागते, तुम्हाला एक मोठा रिलीज करायची कॅपॅसिटी लागते ॲट अ टाईम. कारण त्यावेळेला आम्ही धूम धडाका फक्त एका प्रिंटवरती रिलीज केलं होतं पुण्याला. ते करू शकत होतो आपण, कारण तेव्हा फक्त पोस्टर छापायचे, पोस्टर लावायचे आणि पेपरला ॲड द्यायची, काही पब्लिसिटी झाली आपली. आता तसं चालत नाही. जितका तुम्ही खर्च चित्रपटावर करतात तितकाच साधारण खर्च तुम्हाला प्रमोशनवर करावा लागतो. आणि हे सगळं करायला तुम्हाला फायनान्शियल ताकद तर लागतेच, प्लस तुम्हाला एकंदर एक मीडियाचा क्लाउड लागतो, एक सपोर्ट ऑफ द मीडिया लागतो, एक कोणतरी मोठा स्टुडिओ तुमच्या पाठीशी लागतो. हे सगळ्या गोष्टी करणं आज एका सिंगल माणसाला इम्पॉसिबल आहे. सो म्हणून तर मी ब्रांच ऑफ झालो इन टेलिव्हिजन. सो टेलिव्हिजन इज द राईट आन्सर आय थॉट. सिनेमापेक्षा टेलिव्हिजन सिरियल्समध्ये जास्त पैसे मिळतात? मी असं म्हणणार नाही. दिस इज अ क्वेश्चन विच आय रिफ्यूज टू आन्सर. नाही, तुम्ही हल्ली सिनेमे करत नाही तर तुम्ही सिरियल्सवर सिरियस, म्हणजे तुम्ही याच्यातले राज कपूर झाल्यासारखे आहात. म्हणजे कसं आहे, सिरियल्समध्ये रिस्क त्यावेळेला खूप घेतली लाईफमध्ये आणि रिस्क घेऊन काय होते याचे परिणाम पण पाहिले. तेव्हा आता रिस्क नाही घ्यायचं. तेव्हा टेलिव्हिजनमध्ये तसं रिस्क कमीच आहे ना, कारण अल्टिमेटली चॅनल इज पेईंग यू फॉर द शो आणि यू हॅव टू मेक एव्हरीथिंग इन दॅट बजेट. पण ऑफकोर्स इन द इनिशियल स्टेज तुम्हाला थोडंसं रिस्क घ्यावं लागते, पण ते एक कॅल्क्युलेटेड रिस्क असते ते, आणि दॅट्स ओके. सर, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतलं आजचं सगळ्यात आदरणीय नाव असेल तर त्या सुलोचना दिदींचं. आणि त्या सुलोचना दिदींना अजूनही दादासाहेब फाळके पुरस्कार नाही आहे. ABP माझानं नुकतंच एका मोहिमेला पाठबळ दिलं आहे की सुलोचना दिदींना दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळालाच पाहिजे. सुलोचना दिदींचे आणि तुमचे संबंध तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलेत, तर आज जर नवीन पिढीला तुम्हाला समजावून द्यायचं असेल सुलोचना दिदी, तर तुम्ही काय सांगाल? सुलोचना दिदी यांना खरं म्हणजे केव्हाच मिळाला पाहिजे होता. इट्स ओव्हर ड्यू. शी हॅज टू गेट इट. कारण तिचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सिनेमासाठी अमूल्य आहे. म्हणजे शी हॅज गिवन सो मच. म्हणजे मला वाटतं हिंदीमध्ये पण त्यांचा खूप मोठं एक नाव होतं. त्यांना म्हणजे तिने आय रिमेंबर तिने देवानंदपासून दिलीप कुमार पण सगळ्यांबरोबर कामं केलेली आहेत. माझी तर ती आई होती माझ्या पहिल्या चित्रपटामध्ये, छोटा जवानमध्ये. आणि तिच्या म्हणजे अक्षरशः तिचं बोट धरून मी या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला असं म्हणायला हरकत नाही. कारण दिदीनी मला त्यावेळेला खूप काही शिकवलं.
म्हणजे म्हणजे लहान होतो मी, पण इथे बघ कॅमेरा इथे आहे तर तुझा चेहरा इथे कवर होतो, इथे ही शॅडो अवॉइड कर. ह्या सगळ्या स्मॉल थिंग्स दीदीने मला खूप छान शिकवल्या. आणि दीदी अशा प्रेमळ आणि इतक्या अख्ख्या इंडस्ट्रीच्या दीदी आहेत त्या. अख्खी मराठी इंडस्ट्री त्यांना दीदी म्हणते. आणि सुलोचना दीदी तर म्हणजे तुम्ही म्हणाला अगदी करेक्ट आहे का त्यांना हे अवॉर्ड मिळालाच पाहिजे, दादासाहेब फाळके अवॉर्ड. आणि ह्याच्यासाठी या तुमच्या मोहिमेत मी सुद्धा सहभागी आहे, लक्षात ठेवा. माझा शकुला जेव्हा तुम्ही केला तेव्हा तो आदिनाथसाठीच केला होता, म्हणजे लिहितानाही तो डोळ्यासमोर होता की त्यासाठी तुम्हाला ऑडिशन घ्याव्या लागल्या होत्या? तो आदिनाथसाठीच केला होता. म्हणजे मला असं वाटलं तर आदिनाथला घेऊन काहीतरी करूया आणि म्हणून तो मी केला होता. पण मासूमच्या वेळेला मी त्याला घेतला नाही, कारण तो पण बॉम्बे स्कॉटिशमध्ये होता आणि तिकडे सुद्धा इट वॉज ICSE स्कूल. तर त्यांना ते अलाउडच नव्हतं शाळेमध्ये. तर सुद्धा मे महिन्यामध्ये मी शूटिंग केलं होतं. ते हिंदीमध्ये तो शक्य नव्हतं, ते हिंदीचा मोठा स्पॅन असतो तेव्हा त्याच्यात त्याला मुद्दामून टाळला मासूममध्ये आणि दुसरी मुलं ऑडिशन घेऊन आम्ही केली होती. मला विचारायचं आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा ॲज अ फिल्म मेकर म्हणा किंवा आता तुम्ही सिरियल प्रोड्यूस करणारे आहात, तुम्ही मायथॉलॉजिकलचा ट्रेंड आणलेला आहे, तर सोशल मीडियाच्या वरच्या कमेंट्सचा किंवा काही असा त्रास झाला कधी तुम्हाला? असं होते, पण त्याला इग्नोर करतो आपण टोटली. आय डोंट ॲट ऑल टेक कॉग्निझन्स ऑफ एनी ट्रोलिंग. पण फार ट्रोलिंग झालेलं नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. पण काय वेळेला आता मायथॉलॉजिकल शोज आपण करतो तेव्हा काही लोक म्हणतात काही तुम्ही चुकीचं दाखवता आहे. पण त्या बाबतीत आपण पूर्ण रिसर्च करून आपण काही गोष्टी करतो. आपल्यापर्यंत जो काही रिसर्च करता येईल तो आपण करतो. आणि मग ट्रोलिंगकडे आपण जर जास्त लक्ष दिलं तर आपल्या कामाकडे दुर्लक्ष होते असं मला वाटतं. मला आता शेवटचा एक प्रश्न नाही, एक विनंती करायची होती. झपाटलेलाचे बरेच रेफरन्स आहे, तर तो जो श्लोक आहे ना, तो मंत्र तात्या विंचूचा, तो म्हणा ना तुम्ही पूर्ण. तो मंत्र तर मला इतका पाठ झाला होता तेव्हा का आय टेल यू आफ्टर. तो मंत्र आधी म्हणतो मी. एम भगभुगे भगनी भागवदरी भगमा से यवनी ओम फट स्वाहा. एम रिम क्लिम भय भो ब्लुम क्लिम्न क्लिम्न ओम फट स्वाहा. अशोक पाटोळे. म्हणजे माझी आई काहीतरी शाबरी कवच बिवच काहीतरी बोलते ना, तर त्याला ते शाबरी कवच बोलताना त्याने ऐकलं आणि त्याला असं त्याच्यातून सुचलं काहीतरी आहे आणि त्याने त्याचं ते काहीतरी गंमत केली ते सगळी ती. आणि तो मंत्र मला इतका पाठ झाला होता का मला एक सवय आहे, सकाळी आंघोळ केल्यानंतर गायत्री मंत्र म्हणायची. तर पाणी टाकताना मी एम भगभुगे बोलायच्या ऐवजी हे एम भगभुगे भगनी, अरे मी काय बोलतोय. तुम्ही खूप लाईव्हली आयुष्य जगता म्हणून म्हणजे यश मिळालं खूप जास्त आणि संकटसुद्धा तितकीच आली, पण त्या सगळ्या संकटांचा तुम्ही खूप धीरानं सामना केलात आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा नव्यानं यश तुम्ही अनुभवताय. खूप मनापासून आभार. आणखी बरंच काहीतरी नवीन मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये, मनोरंजन विश्वामध्ये तुम्ही कराल आणि आम्ही त्यांचा आनंद घेऊ अशी आशा. मनापासून आभार आपले कट्ट्यावर आल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.